नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट अखेर आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेत 14व्या हप्त्याचं वाटप अजूनपर्यंत महिलांच्या खात्यात झालेलं नाही. त्याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत आणि 14व्या हप्त्याची अखेर वाटप तारीख किती आहे, कधीपासून हे वाटप होणार आहे, 14वा प्लस 15वा हप्ता असे 2 हप्ते महिलांच्या खात्यात सोबत येणार आहेत का आणि येणार आहेत तर कोणत्या महिलांना पडणार आहेत. आज आहे 4 सप्टेंबर आणि आज महत्त्वाची अपडेट अखेर महिलांसाठी आलेली आहे. कारण मोठी अपडेट आहे, मोठं गिफ्ट महिलांना भेटणार आहे. महिलांना मोबाईल भेटणार आहे. मोबाईल गिफ्ट योजना जी आहे त्याचे अखेर GR आलेला आहे आणि अर्ज सुद्धा चालू झालेले आहेत. खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे महत्त्वाचं असणार आहे तुमच्यापर्यंत हा मोबाईल कसा पोहोचणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे, काय केल्यानंतर तुमच्यापर्यंत हा मोबाईल पोहोचणार आहे, सर्व महिलांपर्यंत हा मोबाईल पोहोचण्यासाठी काय करावं लागणार आहे, त्यानंतर हे मोबाईल गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. गेल्या वर्षी पूर्णपणे याला फ्रॉड समजलं गेलेलं होतं, परंतु आता ओरिजिनल अपडेट आणि ओरिजिनल GR उपलब्ध झाल्यामुळे आपण तुम्हाला ही अपडेट देत आहोत. महत्त्वाची अपडेट असणार आहे कारण महिलांना हा मोबाईल सर्व महिलांना भेटणार आहे आणि कोणत्या योजनेमार्फत हा मोबाईल दिला जाणार आहे आणि त्यासाठी अटी आणि पात्रता काय आहेत, काय असणार आहेत निकष. कारण महत्त्वाचं ठरणार आहे महिलांना हा मोबाईल जर पाहिजे असेल तर कुठे अर्ज करायचा आणि काय केल्यानंतर हा मोबाईल महिलांना भेटणार आहे. सर्व काही डिटेल माहिती आणि त्याची अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्ज लिंक सुद्धा आपण देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण काही डिटेल माहिती मोबाईल योजनेविषयी भेटणार आहे. 14वा आणि 15वा हप्ता सोबत भेटणार, त्याविषयी संपूर्ण माहिती भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मोठी खुशखबर जी आहे ती महिलांसाठी अखेर आलेली आहे आणि त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. चला तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर अजून एक गिफ्ट आपण ठेवलेलं आहे, ते सुद्धा आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. त्यामुळे 13वा, 14वा आणि 15वा हप्ता याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांपर्यंत शेअर करा. चला तर जाणून घेऊयात 13वा, 14वा आणि 15वा हप्ता या 3 हप्त्याची महत्त्वाची अपडेट काय आहे. कोणत्याही चॅनलनं तुमच्यापर्यंत ही अपडेट आतापर्यंत पोहोचवली नसेल अशी खात्रीशीर अपडेट आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तीच अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना आता मोबाईल गिफ्ट सुद्धा भेटणार आहे. 100% गॅरंटेड खात्रीशीर माहिती ही आल्यामुळे आपण तुम्हाला ही अपडेट देत आहोत. कारण महिलांना आता सर्व महिलांना हा मोबाईल गिफ्ट 100% भेटणार आहे. गेल्या वर्षी याला फ्रॉड समजलं गेलं, अफवा समजली गेली, परंतु कोणत्या योजनेमार्फत हा मोबाईल दिला जाणार असल्याने आता महिलांना आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता हा मोबाईल दिला जाणार का किंवा कोणत्या वेगळ्या योजनेत हा मोबाईल भेटणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे महत्त्वाचं असणार आहे की महिलांना आता काय केल्यानंतर हे मोबाईल गिफ्ट त्यांना भेटणार आहे. कारण मोबाईल गिफ्ट योजना जी आहे बऱ्याच दिवसापासून याचे अर्ज चालू होणं रखडलेलं होतं आणि ते अखेर हे मोबाईल गिफ्टचे अर्ज चालू केलेले आहेत. त्यामुळे कोणत्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हे अर्ज भरायचे आहेत आणि काय केल्यानंतर तुमच्या पदरी हा मोबाईल पडणार आहे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यासाठी अटी आणि पात्रता काय निकष आहेत हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत. अर्ज कुठे आणि कसा करायचा हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण वेबसाईटवरती हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार असल्याने आता महिलांना हे अर्ज वेबसाईटवरती करायचे आहेत. आणि त्यासाठी अटी आणि पात्रता डॉक्युमेंट काय लागणार आहेत सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला वेबसाईटवरती भेटणारच आहे आणि ती वेबसाईट आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्यामुळे महिलांना हा 100% मोबाईल आणि गॅरंटेड माहिती तुम्हाला भेटत आहे. त्यामुळे मोबाईल गिफ्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा मोबाईल भेटणारच आहे. खात्रीशीर माहिती आहे. चला तर जाणून घेऊयात. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची अपडेट सुद्धा आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि महिलांना अखेर 14वा हप्ता प्लस 15वा हप्ता असे 2 हप्ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे महिलांना दिले जाणार होते. कारण
14व्या हप्त्याचं हे वाटप रखडलेलं आहे आणि ते वाटप प्लस 15व्या हप्त्याचं वाटप असे दोनही हप्ते शासन सोबत देणार असल्याने 14वा हप्ता हा लेट करण्यात आलेला आहे। त्यामुळे महिलांना 14वा प्लस 15वा असे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता महिलांच्या खात्यात टाकले जाणार आहेत। आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गौरी गणपतीच्या या सणाच्या निमित्ताने महिलांना 14वा हप्ता देण्याचं धोरण शासनाने ठरवलेलं होतं, परंतु 14वा हप्ता आता लेट त्यामुळेच केलेला आहे की आता 14वा आणि 15वा असे दोनही हप्ते महिलांच्या खात्यात कधी पडणार आहेत। कारण महिलांना हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे, हे पैसे आणि तेच पैसे आता महिलांच्या खात्यात पडणार आहेत। 2 हप्ते जे आहेत सणाच्या निमित्तानं 14व्या हप्त्याचं वाटप त्यामुळेच रखडलं गेलं आणि ते 2 हप्ते आता महिलांच्या खात्यात 3000 रुपये हे लवकरच क्रेडिट केले जाणार असल्याने महिलांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे। आणि महिलांना कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत, कोणत्या महिलांना हे पैसे नक्की कधी पडणार आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण ऑल अपडेट मराठीने दिलेल्या प्रत्येक तारीख खरी होत असते, त्यामुळे तुमच्यासाठी आनंद अखेर आलेली आहे। त्यामुळे आता महिलांना काळजी करण्याची गरज नाही। आज कोणत्या महिलांना पैसे वाटप केले जाणार आहे, 13वा 14वा आणि 15वा हप्ता हे 3ही हप्ते तुम्हाला पडणार असल्याने ज्या महिलांना 13वा हप्ता आलेला नव्हता त्यांनी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही, त्यांना सुद्धा हे पैसे पडणार आहेत। परंतु काय करायचं आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, परंतु हे काम जर केले तर लगेच पैसे पडणार आहेत। कारण काही महिलांचे काही प्रॉब्लेम असतात, त्यामुळे महिलांना पैसे अडकलेले असतात, त्यामुळे ते प्रॉब्लेम काढून घेणं गरजेचं आहे। ते प्रॉब्लेम कोणते आहेत, काय केल्यानंतर तुमच्या खात्यात हे लगेच पैसे, सर्व डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे कोणते काम करायचं आहे आणि 13वा 14वा 15वा 3ही हप्ते जर तुम्हाला पाहिजे असतील, हे 2 हप्ते कोणत्या महिलांना, ज्यांना 13वा आलेला आहे त्यांना येणार आहेत, तर ज्यांना 13वा आलेला नाही त्यांना 3 हप्ते सोबत, परंतु 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहे। कोणत्या टप्प्यात तुमचं नाव आहे, तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण 3 टप्पे असणार आहेत। ऑल अपडेट मराठीने आतापर्यंत ज्या तारखा दिलेल्या होत्या त्या संपूर्णपणे खऱ्या ठरलेल्या आहेत। त्यामुळे आजही आपण जी माहिती सांगणार आहोत ती तितकीच महत्त्वाची आणि तितकीच खरी आहे। त्या 3 टप्प्यात 3 दिवस पैसे पडणार आहेत। कोणते 3 दिवस असणार आहेत, त्या दिवशी तुम्हाला पैसे पडणार आहेत 13वा 14वा आणि 15वा हप्ता। काही महिलांना 3 हप्ते तर काही महिलांना 2 हप्ते, काही महिलांना 4500 रुपये तर काही महिलांना 3000 रुपये अशा स्वरूपात महिलांना रक्कम पडणार आहे। काही महिलांना हे 3 हप्ते सोबत अखेर पडणार आहेत। आणि सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी अखेर घोषणा केलेली आहे, त्यासाठी निधी वर्ग करण्यात आलेला आहे आणि हे 3000 रुपये आजपासून 3 दिवस येणार आहेत। आजपासून 4, 5 आणि 6 तारीख हे 3 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण 14वा हप्ता हा लेट झालेला आहे, अखेर तो हप्ता शासन तुमच्या खात्यात टाकणार आहे। त्यामुळे हे 3 दिवस तुमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत आणि या 3 दिवसात हे पैसे नक्की पडणार आहेत। कोणत्या जिल्ह्यात पडणार हे आपण पुढे जाणून घेणार आहोत, परंतु हे काम जर केलं तर लगेच पैसे खात्यात येणार आहेत। कारण काही कारणास्तव तुमच्या खात्यात हे पैसे जर आलेले नसतील, काही कारणामुळे जर तुमचे पैसे अडकलेले असतील, जर आधार सीडिंग केलेलं नसेल, आधार सीडिंग आलेलं असेल तरी सुद्धा तुमचे पैसे तुम्हाला येत नसतात, बँक अकाउंटची KYC झालेली नसेल तरी सुद्धा हे पैसे तुम्हाला आलेले नसतील, जर असे काही कारणं असतील आणि त्या कारणामुळे महिलांना जर पैसे येत नसतील तर हे कारण तुम्हाला अडचण करत असतील, तर हे कारणांचं सोल्युशन करणं गरजेचं आहे। 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या अटीमुळे सुद्धा काही महिला बाद करण्यात आलेल्या आहेत। वेबसाईटवरती KYC ही लाडकी बहीण योजनेत करायची आहे। ज्या महिलांना पैसे पडत नसतील त्यांनी आता वेबसाईटवरती KYC करून घ्यायची आणि DBT ऑन करून घ्या। जर DBTचा प्रॉब्लेम असेल तर मात्र तुम्हाला हे पैसे पडत नसतात। त्यामुळे ह्या अटी ज्या आहेत हे पूर्ण हे तुम्हाला काम करून घ्यायचंय, त्यानंतर तुम्हाला लगेच पैसे पडणार आहेत तुमच्या खात्यात, हे लगेच पैसे येतील। 1 वर्षात 3 गॅस मोफत ही अन्नपूर्णा जी योजना आहे त्यामार्फत 3 गॅसचे जे पैसे आहेत ते सुद्धा जमा झालेले आहेत, त्याचं वितरण चालू झालेलं आहे। 2490 रुपये जे आहेत ते तुमच्या खात्यात आता गॅसचे टाकायला चालू केलेले आहेत। त्याचा सुद्धा मेसेज तुम्हाला आलाच असेल, आला नसेल तर त्यासाठी काय करायचं, तर गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला KYC करून घ्यायची आहे। KYC जर केली तर लगेच 2490 रुपये तुम्हाला पडून जातील। राहिलेल्या पूर्ण सबसिडी सुद्धा पडतील आणि पुढे येणाऱ्या सबसिडी सुद्धा तुम्हाला पडत राहतील। महिलांना जे आहे ते 1500 रुपयांचं वाटप अखेर आता चालू होत आहे। त्यामुळे
कोणत्या जिल्ह्यात हे 3,000 रुपये पडणार आहेत याची यादी अखेर आलेली आहे आणि हे 3,000 रुपये कोणते जिल्हे असणार आहेत। बांधकाम कामगार योजनेचे भांडीसन जे आहेत ते अखेर वाटप चालू केलेलं आहे, त्यासाठी अर्ज सुद्धा चालू आहेत। महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण बांधकाम कामगार हे अर्ज सुद्धा तुम्ही आता करू शकता। आणि इन्कम टॅक्स, 4 चाकी गाडी आणि 2.5 लाखाचं उत्पन्न इतर योजनेचा लाभ घेत असाल, या अटींच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची पडताळणी चालू आहे। त्या माध्यमातून आता महिलांना अपात्र आणि पात्र ठरवण्याची मोहीम शासनाने हातात घेतलेली आहे। त्यामुळे आता महिलांना या 4 अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे। आणि 3 दिवस जे आहेत ते कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत, तर ठाणे आहे, नाशिक आहे, धुळे आहे, जळगाव आहे, अहमदनगर आहे, पुणे आहे, रायगड आहे, सातारा आहे, रत्नागिरी आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, मुंबई आहे आणि जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 12-12 असे 3 टप्पे टाकलेले आहेत। 3 टप्प्याच्या माध्यमातून आता महिलांना हे पूर्ण पैसे टाकले जाणार आहेत। 3 दिवस 12-12 जिल्ह्यांची यादी आहे आणि 3 दिवसात हे तुमच्या खात्यात पैसे 100% पडणार आहेत। आणि आपण आपल्या चॅनलतर्फे एक नवीन योजना आखलेली आहे। जर आपले 20K सबस्क्रायबर जेव्हा कंप्लीट होतील, 20K सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर आपण 100 पैठणी साड्यांचं वाटप करणार आहोत। 100 पैठणी साड्या आपण हे महिलांसाठी गिफ्ट देणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यासाठी काय काम करणं गरजेचं आहे, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं। चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला यामध्ये सहभाग घेता येईल। चॅनल सबस्क्राईब करायचं, व्हिडिओच्या कमेंटमध्ये चांगली कमेंट पाहिजे आणि ज्या महिलांच्या जास्त कमेंट येतील आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल त्या महिलांना आपण देणार आहोत महिलांना पैठणी साडी। आणि 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 100 पैठणी साड्यांचं वाटप होणार आहे। त्यामुळे तुम्हाला ही साडी वाटप या साडी वाटपामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला एक चांगली कमेंट करायची आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं। 100 साड्यापैकी तुमच्यापर्यंत एक साडी तर नक्कीच येणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलतर्फे 20Kच्या निमित्ताने हे गिफ्ट असणार आहे। चला तर पुढे जाणून घेणार आहोत महत्त्वाची योजना। SBI लाईफ इन्शुरन्सने एक नवीन योजना आणलेल्या आहेत, नवीन प्लॅन लॉन्च केलेले आहेत। त्यामुळे मुलींचे लग्न असतील, शिक्षण असेल, पेन्शन प्लॅन असेल, सर्व प्रकारचे प्लॅन जर करायचे असतील, SBI लाईफचा प्लॅन करायचा असेल, गुंतवणूक करायची असेल तर SBI लाईफ ॲडवायझरचा आपण कॉन्टॅक्ट दिलेला आहे। त्या कॉन्टॅक्टवरती संपर्क करून SBI लाईफ विषयी तुम्ही माहिती घेऊ शकता आणि हा प्लॅन करून घेऊ शकता। गॅरंटेड आहे, त्यांचा कोड सुद्धा इथे आपण दाखवलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला SBIचा प्लॅन करायचा असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। आणि महत्त्वाची अपडेट, जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये चांगली एक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपल्या चॅनलच्या 100 पैठणी साड्याच्या सहभागात सुद्धा तुमचं नाव येईल आणि त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।